नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक जबरदस्त अपडेट बघणार आहोत आणि त्या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, इंडिया UK FTA could boost gems and jewelry export टू $3 बिलियन. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इंडिया UK FTA म्हणजे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट होण्यापूर्वी इंडियन जेम्स अँड ज्वेलरी इम्पोर्टवरील UKचा टॅरिफ म्हणजे टॅक्स 4% पोहोचणार होता. परंतु आता इंडिया UK फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झाल्यानंतर इंडियन जेम्स अँड ज्वेलरी इम्पोर्टवर टॅक्स म्हणजे टॅरिफ 0 असल्याने फ्युचरमध्ये UKला एक्सपोर्ट $3 बिलियन पोहोचू शकते, असे जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल चेअरमॅन कृती भन्साली यांनी सांगितले. आणि त्यांनी याचसोबत असे पण म्हटले आहे की असे त्यांनी फायनान्शियल एक्सप्रेसला सांगितले की आमची UKला होणारी एक्सपोर्ट अंदाजे $1 बिलियन इतकी आहे आणि 3 ते 5 वर्षात हा एक्सपोर्ट $3 बिलियन वाढण्याची शक्यता आम्हाला दिसते, असे कृती भन्साली यांनी फायनान्शियल एक्सप्रेसला सांगितले. तर चला मित्रांनो, आता आपण बघूया या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो. तर मित्रांनो, या अपडेटमुळे आपण वैभव ग्लोबल लिमिटेडला स्टडी करू शकतो आणि मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 57.30%, FISची होल्डिंग आहे 18.59%, DISची होल्डिंग आहे 0.85% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 23.14%. आणि मित्रांनो, फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4च्या डेटानुसार या कंपनीमध्ये FIS आणि DISने आपली होल्डिंग इन्क्रीज केली आहे. FISने आपली होल्डिंग 18.37%ने मार्जिनली इन्क्रीज करून केली आहे 18.59% आणि DISने आपली होल्डिंग 0.74%ने मार्जिनली इन्क्रीज करून केली आहे 0.85%. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे आपण राजेश एक्सपोर्ट्स लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकतो आणि सप्टेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 54.55%, FISची होल्डिंग आहे 14.81%, DISची होल्डिंग आहे 11.09% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 19.54%. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल. तर मित्रांनो, या अपडेटमुळे आपण टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी टायटन कंपनी लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकतो आणि मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 52.90%, FISची होल्डिंग आहे 17.82%, DISची होल्डिंग आहे 12.01% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 17.01%. आणि मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4मध्ये FISने आपली होल्डिंग मार्जिनली थोडीशी कमी केली आहे, तसेच DISने आपली होल्डिंग मार्जिनली थोडीशी इन्क्रीज केली आहे 11.37%ने 12.01%. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे आपण कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकतो आणि मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 62.85%, FISची होल्डिंग आहे 16.89%, DISची होल्डिंग आहे 11.97% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 8.29%. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एक जबरदस्त
अपडेट बघितला आणि त्या अपडेटवरून आपण कोणत्या 4 कंपन्या स्टडी करू शकतो ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.